श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न, तुम्ही इथे स्वतःहून आलात की कोणीतरी तुम्हाला इथे आणलं? लाखो व्हिडिओंपैकी हाच व्हिडिओ ह्याच क्षणी तुमच्यासमोर का आला? हा फक्त योगायोग आहे की यामागे एखादा संदेश दडलेला आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित हे शब्द तुमच्यासाठीच असतील। जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजचा विषय सुरू करूया। हा व्हिडिओ तुलाच का दिसला माहीत आहे का? कधीकधी आयुष्य आपल्याला खूप संकेत देत असतं, पण आपण ते ओळखत नाही। एक पक्षी सकाळी गातो, तो फक्त गाणं गात नाही, तो नवीन दिवसाची बातमी देत असतो। एक फूल उमलतं, ते फक्त सुंदर दिसत नाही, ते निसर्गाचा संदेश घेऊन येत असतं। तसंच काही वेळा काही शब्द, काही व्यक्ती किंवा एखादा व्हिडिओ आपल्या आयुष्यात कारणाशिवाय येत नाही। विचार करा, आज तुम्ही किती गोष्टी करू शकला असता। दुसरा व्हिडिओ पाहू शकला असता, फोन बाजूला ठेवू शकला असता किंवा हा व्हिडिओ स्किप करू शकला असतात, पण तुम्ही इथे आहात आणि कदाचित यामागे एक छोटंसं कारण असेल। कारण जेव्हा विद्यार्थी तयार होतो तेव्हा गुरु स्वतः मार्ग दाखवतो, आणि जेव्हा मन उत्तर शोधायला लागतं तेव्हा जीवन त्याच्यासमोर संकेत पाठवायला सुरुवात करतं। कदाचित तुमचं मन सध्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल, कदाचित एखाद्या निर्णयासमोर उभं असेल किंवा कदाचित थकलं असेल, आणि म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल। कधीकधी माणूस इतका धावत असतो की त्याला स्वतःच्या मनाचा आवाजही ऐकू येत नाही। सकाळपासून रात्रीपर्यंत काम, चिंता, जबाबदाऱ्या, अपेक्षा यामध्ये तो इतका गुंतून जातो की स्वतःशी बोलायलाही त्याच्याकडे वेळ नसतो, आणि अशाच वेळी जीवन त्याला थांबवण्यासाठी काही ना काही निमित्त शोधतं। एकदा एका जंगलात एक लाकूडतोड्या होता, तो रोज झाड तोडत असे। एक दिवस तो इतका घाईत होता की त्याची कुऱ्हाड बोथट झाली, हे त्याला कळलंच नाही। तो दिवसभर मेहनत करत राहिला, पण काम काही पुढे सरकत नव्हतं। संध्याकाळी एक वृद्ध माणूस त्याला म्हणाला, बाळा, थोडा वेळ थांबून कुऱ्हाडीला धार लाव। लाकूडतोड्या म्हणाला, माझ्याकडे थांबायला वेळ नाही। वृद्ध हसला आणि म्हणाला, म्हणूनच तर तुला थांबण्याची गरज आहे। किती सुंदर संदेश आहे हा। कधीकधी आपणही त्या लाकूडतोड्यासारखे होतो, सतत धावत राहतो, पण मनाला धार लावायची विसरतो, आणि मग अचानक एखादा विचार, एखादा संदेश, एखादा व्हिडिओ आपल्याला थांबवतो। कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी तसाच एक थांबा असेल। कदाचित स्वामी तुम्हाला सांगत असतील, थोडा वेळ स्वतःकडे पहा, तू फक्त धावत राहू नकोस, तू कुठे चालला आहेस हेही पहा। नदी सतत वाहते, पण प्रत्येक वळणावर ती स्वतःचा मार्ग तपासत असते। तसंच जीवनातही आहे, वेग महत्त्वाचा आहे, पण दिशा त्याहून महत्त्वाची आहे। म्हणून जर हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आला असेल तर कदाचित तो तुम्हाला थांबवून विचार करण्याची आठवण करून देत असेल। कारण काही वेळा जीवन बदलणारी उत्तरं धावण्यात नाही, तर काही क्षण शांत बसण्यात सापडतात। आता एक प्रश्न स्वतःला विचारा, खरंच या जगात सगळंच योगायोगाने घडतं का? की काही गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे असतात? एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पाऊस पडायचा असतो तेव्हा त्याआधी आकाशात ढग जमा व्हायला लागतात। जेव्हा सूर्योदय व्हायचा असतो तेव्हा त्याआधी पूर्व दिशा हळूहळू उजळू लागते, आणि जेव्हा आयुष्यात एखादा मोठा बदल येणार असतो तेव्हाही काही संकेत आधी दिसायला लागतात, पण आपण त्यांना ओळखत नाही। एकदा एक प्रवासी वाळवंटातून चालला होता, त्याला खूप तहान लागली होती। तो पाण्याच्या शोधात भटकत होता। अचानक त्याला दूर एक छोटंसं हिरवं झाड दिसलं। ते झाड फार मोठं नव्हतं, पण त्याला आशा दिली, कारण जिथे हिरवळ असते तिथे पाणी जवळ असण्याची शक्यता असते। आणि खरंच थोडं पुढे गेल्यावर त्याला पाण्याचा झरा सापडला। तो छोटासा संकेत त्याला योग्य ठिकाणी घेऊन गेला। तसंच जीवनाचं असतं, काही वेळा मोठी उत्तरं आधी मिळत नाहीत, पण त्यांचे संकेत मिळायला लागतात। कधी एखादं वाक्य, कधी एखादा विचार, कधी एखादी भेट, कधी एखादी घटना, आणि कधी कधी एखादा व्हिडिओ आपल्याला पुढच्या प्रवासाची दिशा दाखवतो। म्हणून या क्षणी असं समजू नका की हा फक्त एक व्हिडिओ आहे, कदाचित हा एक आरसा आहे।
जो तुम्हाला तुमचंच मन दाखवत आहे. कदाचित स्वामी तुम्हाला थेट उत्तर देत नसतील, पण उत्तराकडे जाणारा मार्ग दाखवत असतील. कारण गुरु नेहमी हात धरून चालवत नाही, कधीकधी तो फक्त दिशा दाखवतो आणि चालायचं काम शिष्यालाच करावं लागतं. म्हणून जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर त्याला केवळ योगायोग समजू नका. कदाचित हा एक संकेत असेल की आता स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची वेळ आली आहे. कधीकधी स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात येण्याआधी बाहेरचं जग बदलत नाही. सर्वात आधी बदलतं ते आपलं मन, आणि हाच तो संकेत असतो जो अनेकांच्या लक्षातच येत नाही. एक काळ असा असतो जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी मन अस्वस्थ होतं. कोण काय बोललं, कोणी काय केलं याचा खूप परिणाम होतो. पण एक दिवस अचानक मन शांत व्हायला लागतं. पूर्वीसारखी चिडचिड होत नाही, पूर्वीसारखा राग टिकून राहत नाही, आणि याच ठिकाणी स्वामींचं कार्य सुरू झालेलं असतं. कारण नदी समुद्रात मिळण्याआधी तिचा प्रवाह हळूहळू स्थिर व्हायला लागतो. वादळानंतरच आकाश निरभ्र होतं आणि रात्र संपल्याशिवाय पहाट येत नाही. तसंच आयुष्याचं आहे. अनेकांना वाटतं स्वामींची कृपा म्हणजे अचानक पैसा मिळणं, अचानक यश मिळणं किंवा एखादा चमत्कार घडणं. पण खरी कृपा यापेक्षा खूप मोठी असते. खरी कृपा म्हणजे मनाला योग्य विचार मिळणं. खरी कृपा म्हणजे चुकीच्या मार्गावरून परत फिरण्याची बुद्धी मिळणं. खरी कृपा म्हणजे अंधारातही आशा जिवंत राहणं. एकदा एका संतांना विचारलं गेलं, महाराज, स्वामींची कृपा कशी ओळखायची? ते हसले आणि म्हणाले, जेव्हा संकट तसंच असतं पण मनातील भीती कमी होत असते तेव्हा समजावं की कृपा सुरू झाली आहे. किती गहन विचार आहे हा. कारण परिस्थिती लगेच बदलत नाही, पण ती परिस्थिती पाहण्याची आपली दृष्टी बदलायला लागते, आणि दृष्टी बदलली की संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात होते. म्हणून जर अलीकडे तुमच्या मनात शांतता वाढत असेल, नकारात्मक विचार कमी होत असतील आणि नामस्मरणात मन जास्त रमू लागलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित हा संकेत असेल की स्वामी तुमचं मन नव्या प्रवासासाठी तयार करत आहेत. कारण बीज जमिनीत दिसत नाही, पण आतून त्याची वाढ सुरू झालेली असते. तसंच तुमच्याही आयुष्यात काहीतरी सुंदर घडण्याची तयारी सुरू असू शकते. आणि आता या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग, कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कारण तुमच्या मनात सध्या एखादा प्रश्न आहे, कदाचित एखादी चिंता आहे, कदाचित एखादी अपूर्ण इच्छा आहे, किंवा कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत आहात. पण आज एक गोष्ट मनात कोरून ठेवा, जीवनात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. सूर्य रोज उगवतो पण तो मध्यरात्री उगवत नाही. फूल उमलतं पण ते कळीला जबरदस्तीने फूल बनवत नाही. आणि फळ पिकतं पण त्याला वेळेपूर्वी गोडवा येत नाही. तसंच तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी आहेत, त्या येत आहेत पण त्यांच्या योग्य वेळेनुसार. म्हणून स्वतःला कमी समजू नका, स्वतःवर शंका घेऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवरचा विश्वास सोडू नका. कारण अनेक वेळा आपण जे पाहू शकत नाही तेच आपल्या आयुष्यात घडत असतं. जसा शिल्पकार दगडावर घाव घालत राहतो, पहिल्या घावाने मूर्ती तयार होत नाही, दुसऱ्या घावानेही नाही, 10व्या घावानेही नाही, पण एक वेळ अशी येते की त्याच दगडातून सुंदर मूर्ती प्रकट होते. लोकांना शेवटचा घाव दिसतो पण त्याआधीचे शेकडो घाव दिसत नाहीत. तसंच तुमच्या आयुष्याचं आहे. आज तुम्ही करत असलेले प्रयत्न, आज तुम्ही सहन करत असलेल्या परीक्षा, आज तुम्ही जपून ठेवलेली श्रद्धा यांचा परिणाम कदाचित अजून दिसत नसेल, पण याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाही आहे. कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी घडवत आहेत जे तुम्हाला आज दिसत नाही. आणि म्हणूनच जर हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आला असेल तर एक संदेश घेऊन जा. हार मानू नका, घाई करू नका, स्वतःवरचा विश्वास सोडू नका, आणि स्वामींचं नामस्मरणही सोडू नका. कारण काही वेळा उत्तर लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी मिळालेलं उत्तर संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा. आणि अशाच मनाला दिशा देणाऱ्या स्वामी विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन संदेशासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.